नवाब मलिकांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून महायुतीत बरेच फटाके फुटले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवारी दिली। तसंच त्यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली। पण भाजपनं आपण नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्याच नवाब मलिकांचा दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज प्रचार केला। मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर भागात दादांनी मलिकांसाठी मतं मागितली। त्याआधी ते मलिकांची कन्या सना मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातही गेले होते। भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका खुद्द देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली होती। एवढंच नाही तर मलिकांविरोधात उमेदवार उतरवा असं आम्ही एकनाथ शिंदेंना सांगितल्याचंही ते म्हणाले होते। त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेनं सुरेश बुलेट पाटील यांना मानखुर्द शिवाजीनगरमध्ये उमेदवारी दिली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघात आता नवाब मलिक, सुरेश बुलेट पाटील आणि अबू आझमी यांच्यात तिरंगी सामना रंगलाय। आणि याबद्दल जेव्हा आम्ही अजित पवारांना विचारलं तेव्हा ते माध्यमांवर सुखडले। तुम्हीच पहा। महायुतीमध्ये वाद आहेत का मानखुर्द शिवाजीनगरमध्ये? कारण तुम्ही उमेदवार घोषित केला हो का, सारखं सारखं ते काढायचं कारण नाही। तुमच्याच अंगात फार आहे, असं आहे तसं आहे। आम्ही आमचं काम करतोय, आम्हाला भरोसा आहे जनता आम्हाला साथ देईल। ऐकलं दादा काय म्हणाले? पण मंडळी, मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातल्या मुद्द्यावरच निगडीत आहे आमचा आजचा दुसरा प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, अजित पवारांचा नवाब मलिकांसाठी प्रचार, मलिकांचा मुद्दा हा महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते। यापुढच्या काळात राज्यसभाही न लढवण्याबद्दल आपण विचार करत आहोत असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी 2 दिवसांपूर्वीच केलं होतं आणि त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना त्यांची प्रतिक्रिया विचारली। दादांनी या प्रश्नावर मिश्किलपणे उत्तर दिलं। बघूया ते काय म्हणाले। पक्ष असा काही कुणाच्या एकट्याचा मालकीचा नसतो। आता पवार साहेबांनी मध्ये काहीतरी मी ऐकलं की मी आता 1.5 वर्षांनी उभा नाही राहणार कुठल्याही निवडणुकीमध्ये। म्हणजे तुम्ही असं बातम्या दिल्यात की निवृत्तीचे संकेत वगैरे असं तुमचं बातम्या चालल्यात बाबा, तर तसं झाल्यानंतर पुन्हा तो पक्ष कोणी ना कोणी त्या ठिकाणी चालवणारच ना। तुम्हाला वाटतं खरंच तसं निवृत्ती घेतली? नाही, मला नाही माहिती, मला तर मागचा अनुभव वेगळा आहे, मी काही सांगत। आणि आता वळूयात मुंबईतल्या माहीम मतदारसंघाकडे। राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना मनसेनं माहीममधून उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पण या माहीम मतदारसंघाच्या मुद्द्यावर मनसे आणि शिंदेंची शिवसेना पर्यायानं महायुतीत मतभेद झाल्याचंही दिसून आलं। अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा द्यावी अशी भाजपची भूमिका होती, पण शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची माघार घेण्याची अजिबात तयारी नव्हती। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सदा सरवणकरांनी हे प्रकरण लावून धरलं। त्यामुळे सरवणकरांवर माघार घेण्यासाठी मनसे आणि भाजपचाही दबाव होता असं चित्र निर्माण झालं। या घडल्या प्रकाराबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे। मनसे आणि आमच्यामध्ये भांडूपच्या जागेवर चर्चा झाली होती। अमित ठाकरे हे भांडूपमधून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं, त्यामुळे तिथून उमेदवार द्यायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं। पण त्यानंतर अमित ठाकरेंना माहीममधून अचानक उमेदवारी घोषित झाली। मी सरवणकरांना राज ठाकरेंना भेटण्यासाठी सांगितलं होतं, पण राज ठाकरे त्यांना भेटले नाहीत असा खुलासा एकनाथ शिंदेंनी केलाय। मंडळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या सभांमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्याचं निवडणूक चिन्ह घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे, अजित पवारांचं नाही। त्यामुळे पक्ष आणि चिन्ह घेणं गैर आहे अशा अर्थाची टीका राज ठाकरेंनी त्यांच्या डोंबिवली आणि ठाण्यामधल्या सभांमधून केली होती। त्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर पाहूयात अजितदादांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे म्हणतात की शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच आहे, त्याच्यावर कोणाची मालकी नाही। त्याला म्हणा तुमचा आपलं इंजिन आणि ती मनसे घेऊन बसता, तुम्हाला काय करायचं बाकीच्यांचं कशाचं काय?
आज लोकशाहीमध्ये लोकशाही बहुमताचा आदर केला जातो आणि कार्यकर्ते, नेते, विधायक, पार्लमेंटचे मेंबर हे सगळे मिळून ठरवत असतात. पक्ष सगळे कोणा मंडळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज रात्री त्यांचा पुतण्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अगदी थोड्याच वेळात धडाडणार आहे. अमरावतीतल्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे ते आज आदित्य ठाकरेंवर आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज ठाकरेंच्या मनसेनं यंदा आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच शेजारच्या माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. हा माहीम मतदारसंघ आपला बालेकिल्ला आहे, त्यामुळे सभा घेण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. दरम्यान 17 नोव्हेंबरला निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेसाठी आपल्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून दोन्ही ठाकरेंमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. आता शिवाजी पार्कवर प्रचाराची शेवटची तोफ ही उद्धव ठाकरेंची धडाडणार की राज ठाकरेंची हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मंडळी, माहीम मतदारसंघाविषयी उद्धव ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण आधी ती पाहूया. मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा आहे. माहीम हा माझा आहे. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं तर मुंबईमध्ये कालची सभा झाली आणि 17ची सभा. या अलीकडे पलीकडे मी मुंबईच्या बाहेरच आहे, कारण मुंबईकरांवरती माझा विश्वास आहे, माझ्यावरती मुंबईकरांचा विश्वास आहे, महाराष्ट्राचा माझ्यावरती विश्वास आहे. पण तरी देखील मी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. तर असं काही नाही की एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी नाही गेलो म्हणजे मी लक्ष देतो आणि दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला 4-4 सभा घेतल्या, 5-5 सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ मी पूर्ण करू शकत नाहीये. आणि मधला प्रवासाचा काळ जर का पाहिला तर आणि पुन्हा दिवसाच्या उन्हाच्या वेळा तर 4 सभेच्या वरती जास्त सभा होतील असं मला वाटत नाही. मंडळी, पहिल्या सत्राच्या किंबहुना दुसऱ्या सत्राच्या शेवटाकडे जाण्याआधी आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नावर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात मीडिया सेंटरवर आणि पाहूयात आपला प्रश्न देखील काय होता. आजचा दुसरा प्रश्न होता, अजित पवारांचा नवाब मलिकांसाठी प्रचार, मलिकांचा मुद्दा महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का, होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. यावरती आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया. एक्सवर महारुद्र माने म्हणतात, आज घडीला सत्तेसाठी महायुतीला सर्व काही आलबेल आहे. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतायत, दरी कायम राहणार आहे, ती वाढणार आहे, जड झाले ओझे असे झालेले आहे. यूट्यूबवर भागजी गाडगे म्हणतायत, दादांना कोर्टात पक्ष चिन्ह आणि चौकशीतून वाचायचंय, त्यासाठी भाजप सोबत राहायचंय. यूट्यूबवरच यश म्हणतायत, निवडणूक झाल्यानंतर अजितदादा युतीमधून बाहेर होणार हे निश्चित झालंय. सचिन म्हसे म्हणतायत, युट्यूबवर निवडणुकीनंतर दादा महायुतीतून बाहेर पडू शकतात. यूट्यूबवरच राहुल ननावरे म्हणतायत, मलिक आणि त्यांची मुलगी जर निवडून आली आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी 2 जागा कमी पडत असतील तर मलिकला मंत्री करतील. हे यूट्यूबवर भाऊ धनके म्हणतायत, हा आतून डाव आहे, भाजप सहमत आहे, जनतेला मूर्ख बनवतात, मलिक युतीचे नेते आहेत, हे तर सिद्ध झालं. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, सध्याचं राजकारण म्हणजे तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं असं झालंय. कुणीही मारत नाही आणि कुणीही रडत नाही ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निकालानंतर सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर महायुती नवाब मलिकांचा बाहेरून पाठिंबा घेईल. फेसबुकवर विजय पाटील म्हणतायत, नाही, आतून छुपा पाठिंबा आहे. मंडळी, या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर प्रेक्षकांचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटर.
आपला दुसरा प्रश्न अर्थातच ज्याच्यावरच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या काय होता तर अजित पवारांचा नवाब मलिकांसाठी प्रचार, मलिकांचा मुद्दा महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का, यूट्यूबवर 60,000 मतं आली आणि होय असं उत्तर देत आहेत 81% प्रेक्षक, 19% म्हणतायत नाही. एक्सवर या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल आपण पाहतोय. मलिकांचा मुद्दा महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार असं म्हणतायत होय 76% प्रेक्षक आणि 24% म्हणतायत नाही. याच प्रश्नावर इंस्टाग्रामवर आलेला कौल आपण पाहतोय. 81% प्रेक्षक म्हणतायत होय, 19% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 62% प्रेक्षक म्हणतायत होय, 38% म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.